काही दिवसापूर्वी मी भेटले होते शिवरायांचे वंशज छत्रपती शाहू महाराजांना आणि त्यांना मी विचारलं होतं त्यांचे फेवरेट वडापाव कोणते। त्यामध्ये त्यांनी एक नाव घेतलं होतं ते म्हणजे चारुदत्तचा वडा आणि तेच असणार आहे आपलं आजचं पहिलं खाद्यस्थान। हॅलो भुक्कड जीव्स, तर आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय, त्याचं नाव आहे 30 दिवस 30 खाद्यस्थान। दादा एक वडापाव देताय का? तर इथं वड्याबरोबर मिरची वगैरे काय देत नाहीत, कारण त्यांचं म्हणणं आहे की तो वडाच तेवढा तिखट असतो। तर इतकं जास्त तिखट नाही वाटलं मला, पण आहे छान आहे, वडाची चव पण छान आहे, त्यामुळे नक्की व्हिजिट करू शकताय तुम्ही आणि फॉलो पण करा भुक्कड जीवला, कारण असेच भारी भारी व्हिडिओ येणार आहेत। आता